राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते. पुण्यात सुद्धा आज मतदान होते. पुणे महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून उमेदवार असलेले प्रशांत जगताप यांनी सुद्धा आता मतदान केलेलं आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यात युती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा साथ सोडत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आता ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक जी आहे ती लढवत आहे. काय सांगाल तुम्ही काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवताय? आता तुम्ही लोकशाहीचा सर्वात मोठा दिवस आहे, तुम्ही मतदानाचा हक्क बजावता. आज मी आणि माझ्या कुटुंबियांनी या ठिकाणी सहकारी मित्रांनी इथं मतदान केलेलं आहे. खात्री आहे केलेलं मतदान या ठिकाणी सत्कारणी लागेल. मी ज्या पक्षाकडून लढतोय त्यातून माझी आई मातोश्री सौ रत्नप्रभा जगताप, आमच्या शमिका जांभूळकर आणि साहिल केदारी लढत आहेत. त्यामुळे इथं काँग्रेस पक्षाचा निश्चित विजय होईल. काँग्रेस पक्ष हा एकूणच सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष ही भावना आहे. इथं मी असेल, माझ्या मातोश्री रत्नप्रभा जगताप असेल, त्याचबरोबर केदारी परिवार असेल, यांनी केलेलं काम, जांभूळकर परिवाराने केलेलं काम आम्हाला विजयापर्यंत नक्की घेऊन जाईल. हे होत असताना मी जी विचारधारेवर म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा किंवा गांधी नेहरूंची काँग्रेस विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मी जे काही प्रामाणिक वागलो आहे त्याच्यामुळे सगळ्या परिस्थितीमध्ये लोक आमच्या चारही कॅन्डिडेटला या ठिकाणी पाठिंबा दिली. त्याचं कारण आहे की आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही किंवा आम्ही आमच्या पदरचा नाही का या ठिकाणी खर्च करून या ठिकाणी विकास कामं मार्गी लावलीत. पण हे होत असताना भाजपला मात्र इथं 68 कोटी रुपयाचा निधी मिळून सुद्धा या ठिकाणी किमान 40 ते 45 कोटीचा भ्रष्टाचार झाला. हे मागचे 7 ते 9 दिवस आम्ही सांगतोय, पण भाजप या ठिकाणी थेट भाजपचे राज्यमंत्री दिलीप कावळे मला शिवी देण्यापर्यंत या ठिकाणी उतरले. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून मिरची झोंबल्यासारखा प्रकारे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये विचाराच्या लढाई मी करतोय. काम आहे, त्याचबरोबर सौजन्याने वागलेलं आहे आणि पलीकडे भ्रष्टाचार आहे. जिथं जुन्या लोकांबरोबर राहिलो त्यांनी माझ्यासाठी जे काय कटकारस्थान रचलं त्या बाबी लोकांसमोर आहेत. त्यामुळे लोक निश्चित प्रशांत जगताप आणि प्रशांत जगतापच्या 4 उमेदवारांच्या पाठीशी नक्की उभे राहतील. इतकं वर्ष तुम्ही शरद पवारांसोबत काम करत होता, यंदा शरद पवारांची साथ किंवा त्यांचा पक्षासोबत नाही याची खंत वाटते का? नाही का, पवारसाहेबांवर प्रेम कालही होतं, आजही उद्या सुद्धा राहील. काही आयुष्यात श्रद्धास्थान असं त्याच्यापैकी ते आहेत, पण इतर कोणावर आता विश्वास राहणार नाही. त्याचं मागचं कारण आहे की मी 26.5 वर्ष त्या पार्टीसाठी दिली. ती पार्टी वाढवण्यासाठी, त्या पार्टीच्यासाठी रस्त्यावर उतरत त्या ठिकाणी संघर्ष केला. मागच्या 2.5 वर्ष तर खूप वाईट होते, कारण की पार्टी फुटल्यानंतर पक्ष चालवणं अवघड होतं. पण अशा परिस्थितीत खूप सारी लोक, राज्यातली महत्त्वाचे नेते, खूप सारी लोक भाजपमध्ये गेले किंवा भाजपबरोबर गेली. असं असताना त्यांच्यावर कुणी काही केलं नाही. मी मात्र या ठिकाणी भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय किंवा भाजप आघाडीवरून युतीवरून न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं मी काँग्रेसमध्ये आलो. आणि असं असताना इथं मात्र मला पाडण्यासाठी, माझ्या मातोश्रीला पाडण्यासाठी जे कटकारस्थान रचले गेलं, माझ्या रेकॉर्डिंग्स आहेत अशा आल्यात की माझ्या विरोधात उमेदवार उभं करण्याकरता ज्याला कॉल केला आहे त्याचं त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवलं मोठ्या नेत्यांचं की प्रशांत जगतापला पाडायचं आहे, तुम्हाला पैसे देऊ, सगळ्या गोष्टी देऊ, अशा प्रकारे. म्हणजे हा किळसवाना घाणेरडा प्रकार झाला. अरे तुमच्यासाठी मी एवढं काय केलं, तुम्ही मात्र या ठिकाणी, म्हणजे माझं आता हे उदाहरण अख्ख्या राज्यासाठी राहील की आपण कुणासाठी संघर्ष करतो, आपण कुणासाठी रक्त सांडतोय. त्या सगळ्या गोष्टी कुणाबद्दल ना काय या ठिकाणी राग नाही, नाराजी नाही, दुःख मात्र आहे की मी काय चूक केली, मी काय गुन्हा केला. माझ्या कुटुंबावर माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी सौजन्याने राहिलो. तुम्ही मात्र या ठिकाणी आमच्या वाईट काळामध्ये आम्ही घेतलेल्या एक चांगल्या भूमिकेच्या पाठीशी न राहता या ठिकाणी आम्हाला जर नाही का या ठिकाणी अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तर मात्र या ठिकाणी माझ्या वानवडी साळुंखेकर जनतेवर विश्वास होता आहे. निश्चित ही जनता माझं केलेलं काम, माझं या ठिकाणी मी सौजन्याने जे वागलो आहे आणि एकूणच भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि चुकीच्या शक्तींच्या विरोधात लढलो आहे त्याची योग्य ती नोंद घेऊन आम्हाला निश्चित मतदान करेल. मोठे नेते कोण आहेत तुम्ही मला कोण काळा चौकात येतील, मी माझा तोंडातून शब्द कधीच काढणार नाही. त्याचं कारण आहे की काही गोष्टी मी माझ्या बाजूने संस्कृती कधी बिघडून देणार नाही. तर त्या गोष्टीचं दुःख नक्की आहे. मी असेल, माझी मातोश्री असेल, तुमच्यासाठी आम्ही जिंदाबादच्या घोषणा दिल्यात आणि सरकारच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात. आणि होत असताना 2-5 प्रॉपर्टी पण विकल्यात. त्याच्यामुळं त्या कोणी आम्हाला विकायला लावल्या नव्हत्या. ते आम्ही आमच्यासाठी, आमच्या नाही का एकूणच विचारधारेसाठी किंवा ज्यांच्यावर प्रेम होतं त्यांच्यासाठी केल्यात. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, पवारसाहेब हे माझं श्रद्धास्थान कालही होतं, आजही आहे, उद्या सुद्धा राहील. पण बाकीच्यांबरोबर आयुष्यात कधी संपर्क होईल असं मला वाटत नाही. पण दुःख आहे. गेल्या काही दिवसात पाहिलं तर काँग्रेस पक्ष पुणे आणि पुणे जिल्ह्यात नाहीसा कुठेतरी होत होता. अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नेत्यांनी भाजपमध्ये किंवा इतर पक्षात प्रवेश केले. आता या निवडणुकीत काँग्रेसचं चित्र काय असेल, काय वाटतं? पुण्यात आणि पुणे जिल्ह्यात येणार निवडणुकीत काय काँग्रेसचं चित्र पुणे शहर म्हणजे पुणे महानगरपालिकेत, पुणे जिल्हा परिषदेमध्ये खूप चांगलं राहील. मला खात्री आहे की मी तर या ठिकाणी माझ्या निकालानंतर सुद्धा तिकडे वेळ देईल आणि या सगळ्या नाही का गोष्टीमध्ये काँग्रेसचा आकडा कसा वाढेल, काँग्रेस हाच कसा या नाही का शहराचा, या जिल्ह्याचा, या राज्याचा किंवा देशाचा मोठा आधार आहे किंवा एकूणच नाही का सगळ्यांची काळजी घेणारा पक्ष आहे, हे सांगण्याचा माझा नक्की प्रयत्न राहील. आणि ते वस्तुस्थितीवर आधारित राहील. त्या ठिकाणी काय खोटं काही नाही. आज भाजप जे सांगते ते खोटं आहे. इथं तर भाजपने जे माझ्या इथं जो काय 68 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे त्याला त्यांना उत्तर देता नाकी नवं आले.
त्याच्यानंतर त्यांचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे माझ्यावर थेट शिवी देऊन बरसले. त्याच्यामुळं मिरची कशी लागती हे आपण पाहिलेलं आहे. काल तुम्ही आरोप केला की बाळासाहेब शिवणकरांचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटतात. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली पण तसं काही आढळलं नाही. काय आरोप होतात? त्यांनी गाडी गायब केलेली निवडणूक आयोगाच्या नका व्हिडिओ शूटिंगमध्ये आहे. ते पकडल्यानंतर ते चौकीला ते आरोपी होते म्हणून तर चौकीत हजर त्यांना व्हायला लागलं. त्यानंतर त्यांनी पळ काढला. पण आमचं म्हणणं असं आहे की आज या माजी राज्यमंत्र्याला म्हणजे काँग्रेसमधून बरखास्त केलेल्या भाजपमध्ये गेलेल्या नेत्याला या ठिकाणी स्वतःच्या मुलासाठी आणि त्याच्या बाकीच्यांसाठी रात्री 10:30-11ला पैसे वाटायची वेळ ती. याच्यातच आमचा विजय हा निश्चित आहे. यंदा EVM मशीनला पाडू नावाचं मशीन जोडण्यात आलेलं आहे काही ठिकाणी. असं निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की बॅकअपसाठी हे मशीन जोडलेलं आहे. यावर खरं तर काल राज ठाकरे यांनी सुद्धा आक्षेप घेतला. काय आहे पाडू मशीनबद्दल काय? नाही, मुळात ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारचं किती ऐकावं, केंद्र सरकारचं किती ऐकावं, याला काय मर्यादा आहे. ज्या पद्धतीने ते ऐकलं जाते की निश्चित या ठिकाणी लोकशाही उद्या संपुष्टात आणताल का काय अशा प्रकारची भीती निर्माण करणार आहे. पण मला खात्री आहे जितकं जास्त मतदान बाहेर पडेल, जितकी लोक मतदानाला जास्त येतील तेवढंच भाजपच्या कुटील कारस्थानाला ही नाही का चेकमेट असेल आणि लोकांच्या जास्त नाही का मतदानाच्या जीवावर त्यांच्या इच्छाशक्तीवर आमचा काँग्रेस पक्षाचा किंवा आमच्यासारख्या मतदारांचा विजय निश्चित आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हणले की राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर बसेल आणि निकालानंतर सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे असं अधोरेखित होईल. या ठिकाणी भाजपच्या एकूणच सगळ्या कटकारस्थानांना, भ्रष्टाचाराला, दादागिरीला जनता कंटाळली आहे. तर देवेंद्र फडणवीसांचा या गोड चेहऱ्यामागचा एक कडू चेहरा हा लोकांना कळून चुकलेला आहे. कारण देवेंद्र फडणवीसांनी किती जरी आव आणला तरी उद्याच्या 16 तारखेच्या निकालामध्ये काँग्रेस पक्षाने या राज्यामध्ये भरारी घेतलेली आपल्याला नक्की पाहायला मिळेल. शेवटचा प्रश्न, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांना काय आवाहन? मतदारांना हेच आवाहन करल, एक तर कुणी पैसे देत असेल तर पैसे घेऊ नका. पैसे ज्यांनी द्यायचा प्रयत्न करत असेल त्यांना लक्षात ठेवा. त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही मतदानासाठी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा आणि कृपया ज्यांनी भ्रष्टाचार करून, ट्रॅफिक जॅम करून, कोयता गँगचा नाही का या ठिकाणी वापर करून हे पुणे बदनाम केले, पुणे शहर अडचणीत आले किंवा राज्य अडचणीत आले, त्यांना मात्र घरी बसवा हीच मतदारांना विनंती राहील. धन्यवाद. तरी होते प्रशांत जगताप, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपली प्रतिक्रिया जी आहे ती लिहिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.